आज माननीय मंत्री दादासाहेब भुसे जे आपले पीडब्ल्यूडी आणि नाशिकचे पालकमंत्री आहेत आपल्या सोबत आहेत आणि आज तुम्ही या खूप छान ओकेजनवरती वेळात वेळ काढून इथे आला त्याबद्दल खरंच धन्यवाद। आणि सगळ्यात पहिले तर मालेगावकरांचं आणि कीर्ती टाईल्सचं एक वेगळं नातं आहे जे आज नाशिकमध्येच नाही तर महाराष्ट्रामध्ये देशामध्ये विस्तारत आहे, तर याबद्दल काय सांगाल? मला वाटतं की कीर्ती टाईल्स त्याचं क्वालिटी, त्याचे वाजवी दर यासाठी गेल्या 40 वर्षापूर्वीपासून मालेगावमध्ये सुप्रसिद्ध आहे। मला चांगलं आठवतं की 35-40 वर्षापूर्वी जेव्हा मी माझं स्वतःचं पण घर केलं आहे तर त्या ठिकाणी कीर्ती टाईल्स लावलेली आहे, आज पण आहे। आणि मालेगावचं हे प्रॉडक्ट आता आमची पुढची पिढी त्या ठिकाणी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत देश पातळीवर आणि राज्य पातळीवरची क्वालिटी घेऊन आता नाशिकमध्ये पदार्पण होत आहे। या गोष्टीचा आम्हाला सर्वांना अभिमान आहे आणि मला विश्वास आहे की नाशिकमध्ये पण एक नावलौकिक या टाईल्सच्या माध्यमातून ते संपादन करतील। मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो। आता कीर्ती टाईल्समध्ये आणखी बरेच प्रोडक्ट्स आहेत नवीन पद्धतीचे, म्हणजे ही जी वॉल बघताय तुम्ही, बरोबर आहे, पूर्ण टाईल्सचीच आहे। मला वाटतं की मी तेच उल्लेख केला, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जगाच्या पाठीवर आता नवीन नवीन ज्या काही बाबी येत आहेत आणि आपण पाहतो की बांधकाम क्षेत्रामध्ये तर दर 8 दिवसाने वेगवेगळ्या बाबी समोर येतात आणि या सर्व गोष्टी लक्षात घेऊन आमच्या पुढच्या जनरेशनने त्याचा अभ्यास करून या ठिकाणी ही सुविधा निर्माण करून ते घराघरामध्ये कीर्ती टाईल्स लागो अशी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो।